आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते दिल्लीमधल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एक मोठा अपघात टळलेला आहे। विमानतळावर दोन विमानं एकमेकांना धडकलेली आहेत। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज सकाळी मोठा अपघात टळलेला आहे। दोन विमानं एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला होता। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। हे त्याचेच फोटोग्राफ्स समोर येत आहेत। दोन विमानं एकमेकांना धडकली आणि त्यातून हा मोठा अपघात झालेला आहे। ही विमानं कुठल्या कंपनीची होती हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। दिल्लीमधलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एक अतिशय बिझी विमानतळ मानलं जातं आणि तिथून जगभरात सगळीकडे विमान फेऱ्या होत असतात। स्पाइस जेट आणि अकासा एअरलाइन्स या दोन एअरलाइन्सची ही विमानं होती। एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये काहीतरी गल्लत झाली म्हणा किंवा त्यांच्या पार्किंग एरियामध्ये टॅक्सिंग करताना काय गडबड झाली नेमकं कळू शकलेलं नाहीये। मात्र इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती हा अगदी मोठा अपघात टळलेला आहे। दोन विमानं एकमेकांना धडकली। सुदैवानं कुठलीही मोठी हानी यामध्ये झालेली नाहीये। स्पाइस जेट आणि अकासा ह्या दोन एअरलाइन्सची ही विमानं होती। विमान अपघात हा खरं तर धडकी भरवणारा प्रकार असतो। मात्र सुदैवानं इथं कुठलीही मोठी हानी झालेली आपल्याला दिसत नाहीये। स्पाइस जेट आणि अकासा एअर या दोन विमान कंपन्यांची ही विमानं। हा अपघात नेमका कसा झाला कशामुळे झाला हे समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्या भागात हा अपघात झालेला आहे तिथे आजूबाजूला इमारती दिसतात त्यावरून हा विमानं पार्क करण्याचा म्हणा किंवा उड्डाणापूर्वी किंवा लँडिंग झाल्यानंतर पार्किंगकडे येतानाचं जे टॅक्सिंग करतात तो टॅक्सिंगचा ट्रॅक असू शकतो असं याच्यावरून आपण प्राथमिक अंदाज बांधू शकतोय। अर्थात संपूर्ण डिटेल्स आपल्यापर्यंत आलेले नाहीयेत। स्पाइस जेट आणि अकासा या दोन एअरलाइन्सची ही विमानं आहेत। दोन्ही विमानांचा जो टेल विंग असतो जे शेपूट असतं वरच्या बाजूने आलेला एक असा पंखासारखा आकार असतो तिथे डॅमेज झालेला आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। शिवाजी, हा नेमका काय प्रकार आहे, कसा हा अपघात घडला? साधारणपणे जी माहिती मिळते त्यानुसार दिल्ली विमानतळावरती अकासा एअर आणि स्पाइस जेटच्या विमानामध्ये ग्राउंड टक्कर झाल्याची माहिती समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार अकासा एअरचे VT-YBA विमान हैदराबाद कडे जाण्यासाठी पुशबॅक घेत होतं, तर लेहमधून आलेले स्पाइस जेटचे VT-SLB विमान गेटकडे जात होतं। याच दरम्यान दोन्ही विमानामध्ये हलकी धडक झाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही। मात्र ज्या पद्धतीने अलीकडच्या काळातल्या ह्या घटना आपण जर पाहिल्या तर कुठेतरी चिंताजनक आहे आणि सगळ्या प्रवासामध्ये विमान प्रवास हा अत्यंत सुरक्षित मानला जातो। त्याच विमान सुरक्षितेच्या संदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये ज्या काही घटना समोर येत आहेत तर अहमदाबाद अपघात असो की अलीकडे झालेला अजित पवार यांचा अपघात असो की वेगवेगळ्या ठिकाणी झालेले छोटेसे अपघात ज्याबद्दल अनेकांना शंका उपस्थित होतात। मधल्या काळात छगन भुजबळ यांचं देखील हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी लँड करावं लागलं होतं। तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे कुठेतरी चिंताजनक आहे। या संदर्भामध्ये जोपर्यंत विमान वाहतूक मंत्रालयाकडनं कुठलीही माहिती किंवा स्पष्टीकरण येत नाही त्याबद्दल तर्क लावणं एक प्रकारे चुकीचं ठरेल। यामुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं। मात्र जी झालेली घटना आहे यामध्ये कोणाची चुकी होती, त्याच्यावरती काय कारवाई होते आणि डीजीसी याच्यावरती काय बोलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाजी, जे फोटोग्राफ्स आपल्याकडे आलेले आहेत त्यावरनं ही नक्की मानवी चूक आहे हे खरं, कारण अकासाचं विमान तू जसं सांगितलंस तसं उभं होतं आणि स्पाइस जेटचं विमान जाऊन धडकलंय। म्हणजे हा जो फोटो समोर आलाय जर मी चुकत नसेल तर अकासाच्या बाजूच्या पंखांमध्ये स्पाइस जेटच्या शेपटीकडचा पंख अडकलेला दिसतोय। अगदीच त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की जेट नाव जे आहे स्पाइस जेटचं ते पंखामध्ये अडकलेलं आहे। यामुळे विमानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर निश्चितपणे होतच, पण ही जेव्हा प्रवासी जर या विमानामध्ये बसलेले असते तर काय घडलं असतं याचा विचार जरी केला तरी आपल्या अंगाला काटा येतो। आणि या एवढ्या मोठ्या चुका तिथे जो
विमान आल्यानंतर मार्गदर्शन करणारे किंवा उभा समोर जो व्यक्ती असतो तो दिशा दाखवण्याचं काम करत असतो आणि अशा पद्धतीने ती काही साधी गाडी नाहीये की मागे कोणीही घेऊ शकतं. पुशबॅक करताना ही घटना घडलेली आहे असं सांगण्यात येत आहे. मात्र ही जी घटना घडलेली यामध्ये कोणाची चूक होती हे पाहणं महत्वाचं आहे आणि सध्या जे दिसतंय त्यामध्ये चूक कोणाची असो मात्र जीवितहानी झालेली नाहीये. हे जरी दिलासादायक असेल तर भविष्यामध्ये अशा घटना घडायला नको याच्यासाठी काय नॉर्म्स आहेत. अलीकडे सातत्याने डीजीसीए नॉर्म्स आपल्याला देताना पाहायला मिळत आहे आणि घटना काय ज्या आहेत त्या अशा पद्धतीने थांबताना दिसत नाहीये. म्हणून ज्या पद्धतीने नवीन नियमावली येते मात्र नियमांचा समोर जे आहे आपल्याला ते बदल होणं अपेक्षित आहे ते होताना दिसत नाहीये. विमानांचे अपघात जे आहेत ते घटना ज्या आहेत ते आपल्या सातत्यानं कामावरती येत राहतात आणि त्यामुळं प्रवाशांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. या सगळ्या संदर्भामध्ये जे आहे ते आता डीजीसीए काय पुन्हा निर्देश देतं आणि निर्देश देऊन याच्यामध्ये काही बदल होत नसतील तर त्या निर्देशाला देखील किती अर्थ राहतात हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. नाही, ज्या पद्धतीने हा अपघात झालेला दिसतोय म्हणजे आकाशा एअरच्या जे लँडिंग फ्लॅप्स असतात त्या लँडिंग फ्लॅप्स मध्ये जाऊन स्पाइस जेटचा पंख अडकलेला दिसतोय आपल्याला. म्हणजे तू म्हणतोस तसं अतिशय भीषण होतं हे आणि 100% मानवी चूक आहे. पायलटचा अंदाज चुकलेला आहे कारण मध्यंतरी डीजीसीएने जी नवी नियमावली आणलेली होती ती पायलटची अशा प्रकारे चूक होऊ नये, पायलटला व्यवस्थित विश्रांती मिळावी यासाठी हे नियंत्रण केलेलं होतं. हा व्हिडिओ येतोय आपल्याकडे ज्या वेळेला हा अपघात घडलेला होता. त्या अपघातानंतरचा हा व्हिडिओ दिसतो आपल्याला. स्पाइस जेटचा पंख आकाशा एअरच्या विमानाच्या पंखाला आदळला आणि त्यामधून हा अपघात झालेला आहे. पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊ. शिवाजी, अपघातानंतरची ही दृश्य आपल्याला दिसत आहेत. स्पाइस जेटच्या विमानाचा पंख अक्षरशः वाकडा झाला इतक्या जोरात ही धडक होती. हो अगदीच. ज्या पद्धतीने ही दृश्य आहेत ती जे विमानाने प्रवास करतात त्याच्या मनामध्ये तर निश्चितपणे भीती निर्माण करणारी आहेत आणि जर त्या घटना ज्या पद्धतीने समोर येत आहेत त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये जे विमान प्रवास करणारे लोक आहेत खरं तर विमान प्रवास आपल्याकडं मिडल क्लास पासून वरती असणारे लोक आणि जे इमर्जन्सी जे बाहेर राहतात त्यांच्या घरामध्ये काहीतरी घटना घडली असेल तर अशा वेळेस लोक प्रवास करतात. त्यामुळं खरं तर या सगळ्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. खरंय. अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.